नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांमध्ये कुणीही राजकारण आणू नये। नगरसेवक अनिल शिंदे। काटवण खंडोबा येथील महात्मा फुले वसाहतीमधील अंतर्गत ड्रेनेज लाईनच्या कामाला प्रारंभ। उघड्या गटारींमुळे दुर्गंधी, डास आणि साथीच्या आजारांना बसणार आळा। महात्मा फुले वसाहतीमध्ये उघड्या गटारी आणि आउटलेट नसल्याने आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता। नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न सोडविण्यात आलाय। काही विघ्न संतोषी लोकांना विकास कामे बघवत नसल्याने त्यामध्ये खोडा घालण्याचे काम करत आहेत। सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांमध्ये कुणीही राजकारण आणू नये। दुर्लक्षित राहिलेल्या संजय नगर व या वसाहतीमधील प्रश्नांकडे प्राधान्याने लक्ष देऊन ते सोडविण्याचे काम सातत्याने सुरू असल्याचे प्रतिपादन नगरसेवक अनिल शिंदे यांनी केले। काटवण खंडोबा येथील महात्मा फुले वसाहतीमधील अंतर्गत ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन प्रसंगी नगरसेवक शिंदे बोलत होते। यावेळी भाजपाचे शहर सचिव दत्ता गाडळकर, महापालिका कामगार युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड अनंत लोखंडे, अध्यक्ष शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे उपजिल्हाप्रमुख ओमकार शिंदे, आशिष मुन्ना शिंदे, बशीर शेख, मुन्ना शेख, युवराज पाचारणे, दत्ता शेळके, बाबू वाकळे, लुकमान शेख, नियाजुद्दीन शेख, सक्षम नवगिरे, प्रदीप ससाने, सोनू राठोड, आशा साळवे, हिना शेख, सविता राठोड, पद्मा पाडोळे, मीना शेख, आसमा शेख, लीलाबाई दळवी, निलोफर पठाण, कांचन पंडित, शीतल मस्के, सविता भोसले, संजीवनी बोरुडे आदींसह वसाहतीमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज महात्मा ज्योतिबा फुले वसाहत या ठिकाणी आपण ड्रेनेज लाईनचा शुभारंभ करत आहोत। या प्रसंगी आपण सगळेजण या ठिकाणी जमलात। प्रथम तर मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आणि आभार मानतो। आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलात आणि ड्रेनेजच्या कामाच्या संदर्भामध्ये मी ज्यावेळेस महापालिकेमध्ये दलित वस्ती म्हणून निधी DPT शिकून आला होता, तर त्यामध्ये पाठपुरावा करून रस्ता आणि मेन ड्रेनेज लाईनचं काम आपण या ठिकाणी मागच्या 5-6 महिन्यामध्ये आपण या ठिकाणी केलं। त्याचं उद्घाटन देखील केलं, परंतु ते उद्घाटन थोडंसं काही आचारसंहिता होती, तर त्याच्यात काही विघ्न संतोषी लोकांनी एखादा अर्ज बी केलेला आहे त्याच्यामध्ये की हे उद्घाटन करता येतं का। ठीक आहे, मी चांगलं काम करतोय, त्याच्यात कुणी काय केलं तर त्याच्यात मला काय फरक पडत नाही, परंतु काम तुम्ही करा ना। तुमचे कुणी हात बांधलेले आहेत का? नाही, मी एकट्यानेच एवढी जबाबदारी घेतलेली आहे का? आपण सगळ्या जणांनी त्यांना मतदान केलेलं आहे, 4ही लोकांना मतदान केलं, 4हींचा बी थोडासा कुठंतरी वाटा असतो। प्रत्येकाने त्या ठिकाणी काम करायला पाहिजे। हे उद्या निवडणूक आली की आपल्याकडे सगळे लोक येणार की आम्हाला मतदान करा। ठीक आहे, हरकत नाही, तुमचा अधिकार आहे तो मतदान कोणाला करायचं कोणाला नाही करायचं, ह्या मतदान गुप्त असतं, त्यामुळं त्याच्यावर मी जास्त आपल्याला काय बोलणार नाही। परंतु सांगतो मी की कॉन्क्रिटीकरणाचं काम, मेन ड्रेनेज लाईनचं काम माझ्यानंतर निकट लक्षात आली। मला लोखंडे साहेब म्हणले की बाबा ते आमच्या 6 बिल्डिंग आहेत, परंतु आम्हाला आउटलेटच नाही। ठीक आहे, मी खासदार साहेबाच्या पाठपुरावा केला, त्यांच्याकडून 25 लाख रुपये घेतले या ठिकाणी। सुजय दादा विखेंनी मला 25 लाख रुपये दिले हे आपले ड्रेनेज जोडण्यासाठी, तर त्यांनी त्वरित मला ते काम मंजूर करून दिलं आणि या ठिकाणी आपण आज उद्घाटन करतोय। याच्यानंतर माझ्या नगरसेवक निधीतले आणखी एका नगरसेवक आहे, सुकृत नगरसेवक संग्राम शेळके, त्याच्या निधीतून मी थेट ते 2 कामं, आपलं जे आउटलेट सीना नदीला जोडायचं ना, ते सीना नदीला देखील आपण त्या ठिकाणी 450ची लाईन टाकून आपण सीना नदीला ते 20 लाख रुपयाचं एक देखील त्या ठिकाणी आपण काम केलं, जेणेकरून निस्तवरवर आपण त्या ठिकाणी केलं होतं, परंतु पुढं पाणी गेलं पाहिजे। ते पाणी कुठं गेलं पाहिजे, नुसतंच ड्रेनेजची लाईन करून मग ते एक माझ्या लक्षात आलं की आपल्याला सीना नदीला ते जोडावं लागेल, म्हणून ते देखील काम मी पहिलं केलं। आणि आता हे म्हणजे आपला इथलचा सगळा पाण्याचा रस्ता असेल, एखादा राहिला असेल तर ते देखील आपण करू, परंतु ड्रेनेजचा सगळा या ठिकाणचं काम आपण सगळं पूर्ण करत आहोत आणि केलं पण। आज हे काम झालं म्हणजे होईल। आणि आपला एक पाण्याचा प्रश्न आहे, त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न बी कसा मार्गी लावता येईल आपण ते देखील हे काम झाल्यानंतर एकदा आपण सर्वे करू। मी आनंदराव, आपण सगळेजण या ठिकाणी
आपण पाहू त्याला काय मार्ग काढता येईल आणि त्याच्यातून ते देखील मी प्रश्न लवकरच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मार्ग लावण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहोत. आणि मला खरं तर मी ज्यावेळेस या महानगरपालिकेच्या निवडणुकीला उभा राहिलो तर मी संजय नगरमध्ये काम केलं. त्यांचं पाण्याचा प्रश्न, त्यांचं कॉन्क्रिटीकरणाचं, त्यांचं ड्रेनेजचं काम, ठीक आहे, मोठ्या लोकांचे कामं सगळेच करत असतात. परंतु तुम्ही एक कष्टकरी गोरगरीब, तुम्ही या ठिकाणी तुम्हाला घरकुल योजनेतून घरं मिळालेत 15,000, कोणाला 12,000 घरं त्या ठिकाणी मिळाले. त्यांना देखील मिळाले असते 7 कोटी रुपये तिथलच्या काही लोकांच्या हट्टीपणामुळं त्या बिल्डिंग आज राहिल्यात. तुम्हाला माहिती आहे सगळं त्या ठिकाणचं. परंतु गोरगरिबांचे काम करणं हे मी प्राधान्याने मी या ठिकाणी काम करत असतो. मतदान मिळेल नाही मिळेल मी त्याची चिंता करत नाही कधीच. माननीय नगरसेवक अनिल शेठ शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळं इथं महत्त्वाचा विषय आज मार्गी लागलेला आहे. खूप महत्त्वाचा विषय होतो. कायम हा भाग दुर्लक्षित राहतो, पण या भागाकडे लक्ष देऊन आज सर्वसामान्यांचं आशीर्वाद व प्रेम अनिल शेठ यांनी घेतलेलं आहे. मी अनिल शेठने हा खूप महत्त्वाचा विषय मार्गी लावल्याबद्दल मी संजयनगर वस्ती महात्मा फुले वसाहती वतीने सर्वांचा मनापासून धन्यवाद देतो. अनिल शेठच्या मनापासून आभार व्यक्त करतो. प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर. नगर न्यूज 24 ला सबस्क्राईब करा.